कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक निकालांनी महायुतीला सत्ता मिळवण्याचा मार्ग खुला झाला असला तरी सत्तेच्या सारीपाटावर आता खरी लढाई सुरू झाली आहे ती शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या वर्चस्वाची। दोन्ही पक्ष हे ससा कासवाच्या शर्यतीप्रमाणे एकमेकांच्या पुढे मागे धावतात। महापौर कुणाचा यावरून युतीत संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय। इकडे एकनाथ शिंदे चकवा देण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे भाजप सुद्धा खेळी खेळण्याच्या तयारीत आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठी नेमकं काय राजकारण शिजतंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला। भाजप शिवसेनेच्या युतीनं इथे सत्ता मिळवली। आकडेवारीनुसार शिंदेंच्या शिवसेनेनं 53 तर भाजपने 50 जागांवर मजल मारली। एकूण आकडा युतीचा हा 103 असा झाला। पण यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते। त्यात यंदा मतदारांनी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना चांगलाच दणका दिलाय। 2 ते 3 टर्म सत्ता उपभोगणाऱ्या आणि ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांची हवा पाहून पक्षांतर करून आपणच पुन्हा निवडून येऊ अशा आविर्भावात राहणाऱ्या नगरसेवकांना, घराणेशाहीतून येणाऱ्या नगरसेवकांना मतदारांनी नाकारलंय आणि त्यांचा स्पष्ट संदेश दिलाय। आपणच शहराचे तारणहार अशा आविर्भावात वावरणाऱ्या काही नगरसेवकांना मतदारांनी घरी पाठवलंय। नेते मंत्री पाठीशी असल्याचा माज, बाहेरून माणसं आणून राडे घालण्याची प्रवृत्ती आणि शहराचं नाव बदनाम करणाऱ्या घटनांनी सुशिक्षित डोंबिवलीकरांचा संयम सुटला। निकालातून त्यांनी थेट या प्रवृत्तीला नकारच दाखवला। तर दुसरीकडे डोंबिवलीकरांनी यंदा नवख्या चेहऱ्यांना संधी दिली। डोंबिवलीतील प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, मधुर म्हात्रे यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांनी पक्षापलीकडे पाहत संधी दिली। डॉक्टर, वकील, सुशिक्षित उमेदवारांना मिळालेला कौल हा डोंबिवलीकरांच्या बदलत्या राजकीय मानसिकतेचं द्योतक आहे। महत्त्वाचं म्हणजे संघाची भूमिका निर्णायक ठरली। डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत शांतपणे पण प्रभावी भूमिका बजावली। डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर सारख्या संवेदनशील प्रभागात भाजप उमेदवारांना संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे तारण्यात आलं। पूर्व भागातही संघाने प्रत्येक प्रभागात काटेकोरपणे निरीक्षण ठेवून भाजप आणि युतीच्या उमेदवारांसाठी वातावरण तयार केलं। डोंबिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचाच असल्यानं प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न इथे जास्त तीव्र होता। त्यातूनच भाजपनं डोंबिवलीत तब्बल 14 उमेदवार बिनविरोध निवडून आणत संघटनात्मक ताकद सुद्धा दाखवून दिली। आता कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजपच्याच हातात तर सत्ता आली आहे। आकडेवारीत एकनाथ शिंदे पुढे असले तरी मोठा भाऊ नेमका कोण हे ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांनी इतर पक्षातील मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे। आणि महत्त्वाचं कारण म्हणजे महापौर पदाची खुर्ची। आता संख्याबळाच्या दृष्टीनं दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून म्हणजे महापौर पदासाठी युतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची चिन्ह आहेत। कारण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि तशी संघटनात्मक बांधणी सुरू केली होती। निवडणूक जाहीर होताच भाजपचा स्वबळावर सत्ता हा नारा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्यात आला। त्यामुळे युतीची औपचारिक घोषणा शेवटपर्यंत रखडत राहिली। मुंबईत गुपचूप झालेल्या जागा वाटपात शिवसेना 68 आणि भाजप 54 जागांवर सहमत झाली असली तरी प्रत्यक्ष प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं। यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या भूमिकेबाबत थेट दिल्लीतल्या नेतृत्वाकडे नाराजी बोलून दाखवली। त्यानंतरच कल्याण डोंबिवलीतील भाजप नेते महायुतीचे नारे गाताना दिसू लागले। प्रचारातही युती दिसून येत असली तरी काही ठिकाणी संघर्ष उघड पाहायला मिळाला। पॅनल 29, 30 अशी काही उदाहरणं ताजी आहेत। निकालानंतर महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले असले तरी या श्रेयवादाचा संघर्ष आता सुरू होणार हे स्पष्ट आहे। भाजपपेक्षा शिंदे गटाकडे केवळ 3 जागा जास्त आहेत। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या वेळी हा समन्वय टिकतो की तुटतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। वेगवेगळे लढलो असतो तर आणखी जागा निवडून आल्या असत्या ही खदखद भाजप कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही धुमसते। कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठा भाऊ होण्यासाठी पुन्हा फोडाफोडी करण्यास भाजप शिंदे गट मागे पुढे पाहणार नाही असं मत जाणकार व्यक्त करतायत। निवडणुकीच्या तोंडावर शीतल भंडारी यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आणि निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर उभ्या राहिल्या आणि जिंकून सुद्धा आल्या। आता विरोधातली आकडेवारी पाहिलीत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने देखील 11 जागा आणि मनसेनं 5 जागा जिंकल्यात।
दोन्ही पक्षांची कोंडी करून ठेवली आहे. काँग्रेसकडे 2 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 जागा आहे. आता हे पक्ष कुणाला साथ देतात आणि आपल्या उमेदवाराचं वजन वाढवतात हे पाहावं लागणार आहे. भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत त्यांनी आपला विजयाचा आनंद साजरा केला. तसंच ठाकरे गटाचे मधुर हे ठाणे इथल्या शिंदेंची भेट घेण्यासाठी गेले. तर ठाकरे गटातून निवडून आलेल्या स्वप्नाली केणे तसेच आणखी एक नगरसेवक राज ठाकरेंना भेटण्यासाठी गेले. ते मनसेचेच उमेदवार असून पॅनलमुळे त्यांनी मशाल चिन्हाची निवड केली होती. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात आता कल्याण डोंबिवली महापालिकेत काय घडामोडी घडतात आणि त्यावर सत्तेचं कसं गणित बसतं हे आपल्याला पाहावं लागेल. कल्याण डोंबिवलीचा निकाल हा केवळ महापालिकेपुरता मर्यादित न राहता तो महायुतीतील नेतृत्वाच्या समीकरणांवर आणि आगामी विधानसभा राजकारणावरही खोल परिणाम करणारा ठरणार आहे. दोन्ही पक्ष हे ससा कासवाच्या शर्यतीप्रमाणे एकमेकांच्या पुढे मागे धावतायत. महापौर कुणाचा या मार्गावर आता ससा कोण आणि कासव कोण ठरतं? शिंदे चकवा देतात की फडणवीस चव्हाणांसोबत मिळून खेळी खेळतात? हा प्रश्न असून युतीसाठीचं सर्वात मोठं आव्हान ते दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत हेच आहे. तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.